ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर प्रसिद्ध झालाय। आताची महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर हा प्रसिद्ध झालेला आहे। संयुक्त मुलाखत पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची घेतलेली आहे। महेश मांजरेकर आणि संजय राऊतांनी त्यांना प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांना ठाकरे बंधूंनी उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचाच टीजर प्रसिद्ध झालाय। महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का? ही बसवलेली माणसं आहेत सगळी, त्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो। मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, खरं सांगू तर मला लाज वाटते। मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुढं ते बघणार नाही, पुढं लवकरात लवकर बर्बाद होईल। सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय। बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे मला 1 तास लागतो। काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीयेत। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली। लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसाने झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार, म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाही। आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावर? वाटलेल्या नोटांमुळे वाटलेल्या झालेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला। 24 तासवर आपण हा एक्सक्लुझिव्ह टीजर पाहिलेला आहे। ठाकरेंच्या मुलाखतीचा हा टीजर प्रसिद्ध झालाय आणि तो झी 24 तासवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, या मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंनी काय काय नेमकं म्हटलेलं आहे याची एक छोटीशी झलक आपण पाहिलेली आहे। सर्वांची उत्सुकता आता त्यामुळे वाढलेली आहे। नक्कीच उत्सुकता वाढलेली आहे, कारण संयुक्त सभेपूर्वी संयुक्त मुलाखत ही येते आणि काल ही मुलाखत हॉटेल ग्रँड हयात या ठिकाणी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी दोघांची घेतलेली आहे। आणि या मुलाखतीमध्ये दोन्ही भावांनी मुंबईविषयीचे प्रश्न असू दे, त्याचबरोबर महायुतीवरचं टीका असू दे, अगदी दिल्लीपासून राज्यातल्या नेत्यांपर्यंत सर्वांचा खरपूस समाचार या मुलाखतीमध्ये घेतलेला पाहायला मिळतोय। आणि उद्या सकाळी 8 वाजता झी 24 तासवर ही मुलाखत असणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची ही संयुक्त मुलाखत पहिलीच मुलाखत असणार आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व विषयांवर अगदी दिलखुलासपणे हे दोघं बोललेले आहेत। त्यामुळे उद्या सकाळी 8 वाजता ही मुलाखत आपल्याला झी 24 तासवर पाहता येईल। मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। चालू आहे। ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का? ही बसवलेली माणसं आहेत सगळी, त्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो। मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, खरं सांगू तर मला लाज वाटते। मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुढं ते बघणार नाही, पुढं लवकरात लवकर बर्बाद होईल। सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय। बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे मला 1 तास लागतो। काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीयेत। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली। लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसाने झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार, म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाही। आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावर? वाटलेल्या नोटांमुळे वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला। तर ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर प्रसिद्ध झालेला आहे। सर्वात आधी झी 24 तासवर तुम्ही हा टीजर पाहू शकलेला आहात। एक्सक्लुझिव्ह हा टीजर आहे। संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंची झालेली आहे।
संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आणि याच मुलाखतीमधले काही मुद्दे या टीझरमधून मांडण्यात आलेले आहेत। अनेक मुद्द्यांवर ठाकरे बंधूंनी भाष्य केलेलं आहे। साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्सची फॅक्टरी सापडली असा आरोप खासदार राऊतांनी केलेला होता आणि त्यावरच ठाकरे बंधूंनी आपली भूमिका मांडली। सोबतच पैशांचं वाटप या निवडणुकांमध्ये झालेलं आहे या संदर्भात देखील आरोप अनेक या मुलाखतीमधून करण्यात आले। तर ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर आपण पाहिलेला आहे। 8 तारखेला ठाकरे बंधूंची ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे आणि या मुलाखतीमधून नेमके काय आणखी मुद्दे सविस्तरपणे मांडले जातात याकडे लक्ष असणार आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा हा एक्सक्लुझिव्ह टीझर झी 24 तासवर आलेला आहे आणि अनेक मुद्दे या मुलाखतीमधून त्यांनी मांडलेले आहेत। पैशांचं वाटप या निवडणुकांमध्ये केला गेला असा आरोप या मुलाखतीमधून करण्यात आलेला होता आणि यावर ठाकरे बंधूंनी सविस्तर भाष्य केलेलं आहे। अत्यंत मोठी मुलाखत आहे। 2 भागामध्ये ही मुलाखत घेण्यात आलेली आहे संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी आणि या दोन्ही ठाकरे बंधूंनी सर्व विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। अगदी सरकारविरोधात टीका देखील केलेली आहे, अनेक आरोप केलेले आहेत, विविध विषयांवर ते बोलते झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्रितरित्या मुलाखत ही अशा प्रकारे संयुक्त मुलाखत दिलेली आहे। संयुक्त सभा ह्या होऊ घातलेल्या आहेत प्रचाराच्या, परंतु त्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दोघांची संयुक्त मुलाखत ही उद्या सकाळी झी 24 तासवर सकाळी 8 वाजता आपण पाहू शकता। त्यामुळं या मुलाखतीमध्ये काय आहे याचा टीझर हा प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतो। या टीझरच्या माध्यमातूनच दिसून येते की विविध विषयांवर दोन्ही ठाकरे बंधू हे बोलते झालेले आहेत आणि अगदी बिनधास्तपणे टीका केलेली आहे सरकारवर। अगदी दिल्लीपासून मुंबईतल्या गल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांवर ते बोललेले आहेत आणि या माध्यमातून मुंबईचं काय भविष्य असणार आहे, मुंबईच्या समस्या आहेत त्यावर देखील बोललेले आहेत आणि राज्यकर्ते कशाप्रकारे मुंबईचं वाटोळं करतायत या संदर्भात विविध भाष्य हे दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेलं या मुलाखतीत पाहायला मिळतंय। कृष्णात, राज ठाकरे यांनी फडणवीसांवर देखील टीका केलेली आहे। भ्रष्टाचाराबाबत फडणवीसांनी बोलूच नाही असं भाष्य राज ठाकरेंनी केलेलं आहे। नक्कीच अगदी राज्य सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्यांच्या संदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या सर्वांच्या कामकाजाचा आणि त्यांनी करत असलेल्या इतर ज्या गोष्टी आहेत, गैरव्यवहार आहेत राज्य सरकारचे, ते देखील समोर आणलेले आहेत। काही गोष्टींवर ते एकदम खुला मुंबईतल्या प्रदूषणाच्या बाबतीत कोण कोण जबाबदार आहे, त्याचबरोबर मुंबईच्या ज्या ठेवी मोडल्या गेल्या त्यावर उद्धव ठाकरे यांनी बोललेले आहेत आणि एकंदरीतच गेल्या 3 वर्षामध्ये प्रशासनाच्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या तिजोरीची कशी लूट झाली हे सांगण्याचा प्रयत्न या दोन्ही ठाकरे बंधूंनी या मुलाखतीच्या माध्यमातून केलेला आहे। कृष्णात, या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे मनसेला मिळणाऱ्या मतांसंदर्भातला। जनतेला तक्रारी करायची असतील तर त्या आमच्याकडे केल्या जातात, मात्र मतं देण्याची वेळ आली की ती मात्र आम्हाला मिळत नाही यावर देखील त्यांनी भाष्य केलंय। नक्कीच या म्हणजे राज ठाकरेंच्या सभा यापूर्वी लाखोंच्या संख्येनं लोक उपस्थित राहतात, परंतु त्या लाखोंच्या संख्येचं मतामध्ये रूपांतर होताना आतापर्यंत पाहायला मिळत नव्हतं आणि त्याचाच उल्लेख त्यांनी या मुलाखतीमध्ये केलेला आहे। ते म्हणतायत की आम्ही केवळ प्रश्न मांडतो, लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येतात परंतु आम्हाला मतं देत नाहीत, अशा प्रकारचा एक त्यांचा नाराजीचा सूर या मुलाखतीमध्ये पाहायला मिळाला होता। परंतु आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक वेगळा उत्साह जो आहे तो मुंबईकरांमध्ये असलेला पाहायला मिळतो। काही ठिकाणी दोन्ही मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र आल्यामुळं एक वेगळं चित्र मुंबईत पाहायला मिळेल अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टिकोनातून या मुलाखतीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। कृष्णात, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडला गेला, तो म्हणजे सातारा ड्रग्ज प्रकरणाचा आणि या प्रकरणावर बोलताना हा थेट जो सगळं लक्ष होतं ते उपमुख्यमंत्र्यांकडे वेधण्याचा प्रयत्न या मुलाखतीमधून झालाय। नक्कीच सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव सुषमा अंधारे यांनी घेतलं होतं। त्यांचा भावाचा थेट संबंध असल्याचा या प्रकरणात आरोप केला गेला होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांना क्लीन चिट दिली होती। या प्रकरणात त्यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं गेलं होतं। राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की ड्रग्जचा जो पैसा आहे तो राजकारणात वाढतोय आणि जे येत्या अगदी शाळांपर्यंत जे ड्रग्ज पोचलेला आहे
त्याचा पैसा जो आहे, ड्रग्ज मार्फत येणारा पैसा जो आहे, ड्रग्ज माफियांचा जो पैसा आहे तो राजकारणात आलेला आहे आणि राजकारणात देखील पैसा वाढत असलेलं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. या माध्यमातून त्यांचं एक म्हणणं होतं की जसा ड्रग्जचा व्यापार हा अगदी गल्लीबोळापर्यंत पोचलेला आहे, त्याच कालावधीमध्ये राजकारणातला पैसा हा वाढत असलेला पाहायला मिळतो. त्यांचं म्हणणं आहे की ड्रग्ज जे वाढतं आहे त्याचा पैसा थेट राजकारणात आणण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप हा राज ठाकरे यांनी या मुलाखतीत केलेला आहे. नक्कीच कृष्णा, तरी संपूर्ण मुलाखत 8 तारखेला पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधी हा टीझर जारी झाला आणि टीझरमधून अनेक मुद्दे समोर आलेले आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.